नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. सीमेपलीकडून सतत होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि वाढता मूलतत्ववाद हा आमच्या पुढचा सगळ्यात मोठा धोका असून त्यामुळे आमचं समाज जीवनच विस्कटून गेलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांच्याबरोबर भारतानं आज 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या तेव्हा ते बोलत होते. या करारांमुळे व्यवसाय प्रशिक्षण, औद्योगिक, वाणिज्य आणि तंत्रज्ञान कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये तसंच कौशल्य भारत आणि स्मार्ट सिटी उपक्रमांसाठी सिंगापूर भारताला मदत करेल. सिंगापूरच्या पंतप्रधानांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर व्यापक चर्चा केली. संरक्षण आणि सुरक्षा विषयक सहकार्य हे 2 मुद्देही या भेटीत विस्तारानं चर्चिले गेले. दहशतवादाविरोधात शांतताप्रिय आणि मानवतेला महत्त्व देणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन या शक्तींचा बिमोड करण्यासाठी परस्परांना आवश्यक ती मदत करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. भारतानं विकास आणि परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल सुरू केली असून सिंगापूरला आम्ही आमचा अत्यंत जवळचा मित्र मानतो असं ते म्हणाले. सिंगापूरनं कॉर्पोरेट रुपी बॉन्ड सुरू केल्याबद्दल पंतप्रधानांनी सिंगापूरच्या पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. या बॉन्ड्समुळे भारतातल्या पायाभूत सोयी सुविधांसाठी आवश्यक असलेला निधी मिळणं सुकर होईल असं ते म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात आज रेपो दरामध्ये 0.5% कपात करण्यात आली. नवीन दर आजपासूनच लागू होणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं आहे. बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कारकिर्दीतला आणि त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा हा पहिलाच आढावा आहे. यावर्षी देशात सर्वत्र झालेला चांगला पाऊस, केंद्र सरकारनं गुंतवणूक क्षेत्रासाठी नियमांमध्ये आणलेली शिथिलता, केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतनवृद्धी या सगळ्यांच्या एकत्रित परिणामामुळे यावर्षी 7.6% विकास दर राहील तसंच किरकोळ महागाई दर 5% राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. नेहमीच्या प्रथेला फाटा देऊन रिझर्व्ह बँकेनं 6 सदस्यांची पतधोरण समिती नियुक्त केली होती. या समितीची कालपासून बैठक सुरू झाली होती. या बैठकीत सर्व 6ही सदस्यांनी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय एकमतानं घेतला. 6 सदस्यांच्या समितीत गव्हर्नर उर्जित पटेल, डेप्युटी गव्हर्नर आर गांधी यांच्यासह अर्थतज्ज्ञांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरमधली पाकिस्तान व्याप्त प्रदेशात भारतानं केलेल्या लक्ष्यभेदी लष्करी कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लेह, लडाख आणि द्रास क्षेत्राची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. द्रासच्या युद्ध स्मारकाला गृहमंत्र्यांनी आज भेट देऊन आदरांजली वाहिली. या दौऱ्यात राजनाथ सिंग यांनी 15 पेक्षा जास्त राजकीय पक्ष, धार्मिक समुदाय तसंच नागरी समित्यांशी चर्चा केली. जम्मू काश्मीर राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गृहमंत्र्यांनी चर्चा करून सुरक्षा स्थितीची समीक्षा केली. राज्यातील सद्यस्थिती आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा यांची विस्तृत माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. राज्याच्या विविध भागातून परप्रांतात विक्रीसाठी फळांचे ट्रक जात आहेत. ही वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना यावेळी राजनाथ सिंग यांनी केली. दरम्यान जम्मू जिल्ह्यातील पल्लनवाला क्षेत्रात आज दुपारी 1:30च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. गोळीबार अजून सुरूच असल्याचं समजतं. आगामी वर्षात हवामान परिवर्तनाचा प्रभाव देशातील पाण्याच्या उपलब्धतेवर होणार असल्यामुळे भविष्याचं नियोजन करताना पाणी प्रश्न केंद्रस्थानी असेल असं प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आज पुण्यात केलं. खडकवासला इथं जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाला केंद्रीय जलसंपदा आणि नद्या विकास मंत्री उमा भारती, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार उपस्थित होते. वाढत्या लोकसंख्येचा ताण लक्षात घेऊन जलसंपदेचं व्यवस्थापन मोठं आव्हानात्मक कार्य असून ही समस्या सोडवण्यासाठी जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास उमा भारती यांनी यावेळी व्यक्त केला. जलसंशोधन क्षेत्रात या संस्थेनं केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं आणि एका ग्रंथाचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आलं. देशातील पाणी प्रश्नावर संस्थेनं आतापर्यंत 5,500 संशोधन प्रकल्प राबवले असून तांत्रिक अहवालही तयार केले आहेत. मराठवाड्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत 1 लाख घरं बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज औरंगाबाद इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. मराठवाड्यात 2300 किलोमीटरच्या राज्य रस्त्यांसाठी आणि 2200 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांसाठी येत्या 3 वर्षात 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, 5,326 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता, सिंचनाकरता 9,299 कोटी रुपयांची गुंतवणूक, 453 कोटी रुपयांच्या म्हैसाळा पर्यटन विकास आराखड्याला आणि 232 कोटी रुपयांच्या माहून विकास आराखड्याला मंजुरी असे मराठवाड्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतले.
दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या विविध मागण्यांची तड लावण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी मोर्चे काढले होते. युवकांना त्यांची आवड, कल आणि क्षमतेप्रमाणे रोजगार मिळावा यासाठी प्रशिक्षणासह इतर सहाय्य देऊ शकणाऱ्या मॉडेल करिअर सेंटरचं उद्घाटन केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी आज मुंबईत केलं. या केंद्रासाठी CIICचं सहकार्य मिळालं आहे. अशा प्रकारचं देशातलं हे तिसरं केंद्र असून याआधी चेन्नई आणि गुरुग्राम इथं व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती दत्तात्रय यांनी यावेळी दिली. देशात रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकासाची आणि डिजिटल तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, असंही बंडारू दत्तात्रय यावेळी म्हणाले. पदार्थ विज्ञानात केलेल्या अमूल्य संशोधनाबद्दल 3 ब्रिटिश शास्त्रज्ञांना यावर्षी नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस यांनी आज ही घोषणा केली. डेव्हिड थॉलेस, डंकन हाल्डन आणि मायकेल कॉस्टेलिस अशी या भौतिक शास्त्रज्ञांची नावं आहेत. पदार्थ विज्ञानाच्या भौगोलिक टप्प्यातील संक्रमण आणि भौतिक संरचना याविषयी या शास्त्रज्ञांनी संशोधन कार्य केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.